ग्रेसफुली करते बोलली टीचर. टीचर काय पण पकवते. पप्पाने स्वच्छता मोहीम चालू केली आहे. आधी नॉनव्हेज खायची नाही ना, खायची आधी. डोंबिवलीचे जुने खेळाडू आमरीशने आज सकाळी सगळे वर्कआउट केले आहेत. त्यातला शेवटचा वर्कआउट इकडे राहिला होता. हे आलंय बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅपी ट्यूजडे. आज भुरकट दिसतंय, जरा भुरकट. नाही, आज थोडा लेट उठलो मी, कारण काल ब्लॉग एडिट करता करता जरा लेट झाला. ते बांबू कधी निघणार आहे समजत नाही. चला थोडा आता वर्कआउट करूया. गुड मॉर्निंग. व्यायाम केला का? मला कसं माहित असेल ओवी, ही कुठला लपंडाव खेळताय माझ्याबरोबर? अलेक्सा, सेटअप टायमर फॉर 15 मिनिट्स. 15 minutes starting now. झाला, आजचा घाम काढून झाला. सध्या तुटका फुटका डाएट चालू आहे. नीट अजून शेड्यूलवर आलो नाही आहे. प्रयत्न आहे, बघूया. मित्रांनो, ओवीचा आज पण स्कूल आहे. सरप्राईज स्कूल ठेवलंय आज परत. का? मग आज काय आहे पण? मग डान्स. एवढा चांगला डान्स प्रॅक्टिस करून घेतात, ते डान्स चांगला नाही केला ना. बॉईजचं बघा तुम्ही. बॉईजचं काय बघायचं? मी तुमचं बघणार. हा, उलटी येईल तुम्हाला. उलटी येईल मला. बॉईजचं बघितलं तर एवढे गाणे करतात. हो, टीचर बोलले बेकार डान्स. कोण टीचर? हो. मग तुमच्या वेळी काय बोलतात? ओवी काय ग्रेसफुली करते बोलली टीचर. टीचर काय पण पकवते मला. बघा किती डान्स आहे तुमचे? हा, म्हणजे माझ्या क्लासचे 2 आहे. पण तुमचं किती आहे? आणि तुम्ही अँकरिंग पण करणार होते ना? नियती तुम्ही करणार होते ना? हा, माहित ना. मग नवीन याच्यासाठी नाही करायचं. अच्छा, ठीक आहे. नियती करते. अरे वा, छान. मग बेस्ट ऑफ लक केला का तिला? व्हेरी गुड. मी तर एवढे डान्स करायचो. ओवीला माझ्याकडूनच शिकले सगळे डान्स. मग कोणाकडून? कला कुठून आली आहे पण तुमच्या डान्सची? आता ती मम्मी बोलू शकत नाही, कारण मम्मी नाचत नाही. ओवीची कामं बघा. मम्मीला सॉस द्यायचं बोलत होती, मम्मीला जमिनीवर सॉस वाढला तिने. बघ, अशी कामं करते ही पोरकी. मेंटल कुठची. आणि आजचा नाश्ता कालची भाजी. आणि हे काय? अरे नको, कोण आहे बरं हे? काय? पालक पराठा. हा, पालक पराठा. पराठेच खातोय 2 दिवस. नाश्ता झाला. आता जरा घरची कामं, भाजी आणायची. कैसा आहे सर? क्या सर, कब खाद खत्म होगा ये? होएगा ना कलर ना. वो साइड का रो में ग्रिल पे नहीं मारा है क्या? मारेगा वो, बाबू बांधने पड़ेगा. अच्छा, चलो. बाकी दिन कैसा चल रहा है? एकदम भारी. तर जायचंय भाजी आणायला. संसारी माणूस. अरे हाँ, उसको ठीक है क्या भाभी? ज़्यादा लगा नहीं ना? अरे कितना बदले से गिरा? कितना, कौन सा मजले से गिरा? पहले माले से गिरा ना. बाबा जा. अच्छा, अभी ठीक है ना? एक कोणतरी पडला बोलतात ते पहिल्या मजल्यावरून. तर डोक्याकडे इकडे मार लागला. आय होप तो बरा असेल बिचारा. खूप रिस्की काम आहे ना हे. आपल्याला वाटतं आपले जॉब्स आणि आपलं हे सगळं टफ आहे. यांना काय काय करायला लागतं ना जगायसाठी. बघितलं. अरुणला पण हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर अरुण. चला, सांगितलेलं सगळं सामान घेतलं. आता जाऊया घरी. पिशवी इथे राहिलेली बॉटल. ॲक्च्युली रोज दोन्ही गाड्यात धुणे भरपूर व्यायाम होतो माझा. खाली वर. मला नाही वाटत सध्या जिमची गरज आहे मला. जिमची गरज ॲज इन मसल गेन करायला जिममध्येच जावं लागेल. तर बाकी कार्डिओ तर इथेच होऊन जाईल. मी बाहेर गाड्या साफ करून आलो आहे बघा यांचं.
पप्पाने स्वच्छता मोहीम चालू केली आहे. आजीचे किती फोटो आहेत? आमची आजी आमची आजी कोणासारखी आहे? आजीसारखं कोणच नाही दिसत. कोण दिसतं आजीसारखं? हां, आजीसारखं कोण दिसतं मम्मी? कोण नाही. आजीसारखं कोण दिसतच नाही, म्हणून यांचे गुण पण नाही आजीसारखं कोणाचे. सो मित्रांनो, ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो, ही माझ्या आईची आई आहे. यांचं नाव होतं मालिनी सीताराम सावंत आणि यांचं निधन झालं 83व्या वर्षी. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आजी एकदम आमची प्रेमळ स्वभावाची होती, एकदम शांत. आजी नॉनव्हेज खायची नाही ना? खायची आजी. हां, भरपूर वर्ष आधी, ॲक्च्युली भरपूर वर्ष आधी आजीने नॉनव्हेज एकदम सोडून दिलं होतं. ॲक्च्युली एकदम सात्विकच खाणं झालं होतं तिचं आणि खूप गोड होती. ते असतात ना काही असे म्हातारे जे एकदम क्यूट होऊन जातात म्हातारपणी, तशी आमची आजी होती. सगळेच म्हातारे क्यूट होत नाही, पण ही आमची आजी एकदम अशी क्यूट होती, एकदम गोड, बोलायला सगळ्यांची चांगली आणि खूप प्रेमळ. सगळ्या नातवांचे लाड करायचे, कुठे भेदभाव नाही, सगळ्यांमध्ये सेम. सो तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून हा फोटो भेटला, म्हणून तिची आठवण आली. आणि ऑब्विसली असं तर आपण खोटं बोलणार नाही, तो फोटो समोर आल्यावर तिची आठवण जास्त आली. पण मी मगाशी सांगितलं त्याच्यापर्यंत मी खरंच सांगतो, ह्यांच्यासारखं कोण नाही यांच्या घरात. कोणीच नाही, सगळे आप्पावर गेले. आणि कोणामुळे ते युनिकच स्वभाव आहे ते सगळी. सो कशी वाटली माझी आजी? काय होतं? आईचा फक्त रंग होता बोलते आई. हां, ॲक्च्युली पण आजी एकदम शेवटपर्यंत हसरा स्वभाव, लास्ट मोमेंटपर्यंत. कधी त्रास असं जास्ती तिच्याकडून नव्हताच. सो नक्की कमेंटमध्ये सांगा माझी आजी कशी वाटली तुम्हाला. आणि तुमच्या घरात असं कोणी क्यूट आजी किंवा आजोबा आहेत का, ते मला कमेंट्समध्ये मेन्शन करून सांगा. चला चला, हा घेतला डबा. जय शिवराय. चले कोंबडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय सोय माते की जय. चला मोर्चा आहे मनसे. संदेश पाटील. थांबा. बाय. चला होईला सोडलं, इकडे गाणी लावूया आणि निघूया. करतोय कारण त्या साईडला ट्रॅफिक होतं. अंधी तो है तुम्हारे दीवानी कर विदा दिलरुबा. मिळाली? कितीची बस? सपनी भीग चांदनी दूसरा कोई दूर तक नहीं, ये जानम समझा करो. थांबतच नव्हतं मग ना, आम्हाला थांबायला लागलं कारण गाणं एकदम खतरनाक लागलं आणि ते डिस्कनेक्ट करायचं आहे. अमरीश कनेक्ट करतोय. DJ चेंज झालेला आहे. हे असं प्रॉब्लेम होतं स्पॉटिफायवर.
काय रॉकेट हे काय बंद अरे पाणी मारतात ना पोल्युशन. अच्छा हा ते आहे का सर्व्हिसिंग झाली काचकूच आला काहीतरी आवाज येतो. सर्व्हिसिंगचा आवाज येतो सर्व्हिसिंग करायची झाली आज आज दिल निचोडे रात की मटकी तोडे स्टेप हो डोळ्यातच भरली एकदम माझ्या. ओके फायनली पोहोचलोय आम्ही. मग लवकर आलं तर जागा असते बघ. हा पोचलो. थँक्यू बेबी. आय 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 कुठला विचारताय कुठला विचारताय धुरंधर. सो मित्रांनो झाडाकडे काय लक्ष नाही कोणाचं. बघितलं मी नाव घेतलं कोणाचं पण ज्याचा आवाज यायचा तो आलाच. मी ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे माणसाला. स्पेशल माणसाला ठेवलं आणि तुला काम करायच्या पण पद्धती नाही ते कोणी पद्धती नाहीये इतर काय ती पाणी जात नाही ते सुकतं तिकडे सुकत. सो मित्रांनो आता वाजले 2 आणि आता जेवायला बसतोय आणि आमचा मेनू आहे भात डाळ मटकीची भाजी. आज बघा पराठे आज पराठे वीक चालू आहे आमचा आणि पालक पराठे भेंडी आणि सलाद. चला जेवूया. झालं जेवून आम्ही आता गरम पाणी पितो आणि मॅडम आल्यात आज. हॅपी न्यू इयर मॅडम. हॅपी न्यू इयर. ह्यांना तर बघितलंच आहे तुम्हाला. चला भरपूर दिवसांनी आम्ही चाललोय टी खेळायला आमचे स्किल्स माझे स्किल्स दाखवायला. नाही भरपूर दिवसांनी टी खेळायला. मस्त क्लायमेट पण मस्त आहे वा. अरे डबड्या डोंबिवलीचे जुने खेळाडू मयुरी काय आणि नुकतेच डोंबिवलीमध्ये आलेले अमरीश पांचाल. घमासानाचं युद्ध. ओ सो आता टीटी खेळून घाम गाळलाय ना परत फ्रेश व्हायला आम्ही फ्रेश मध्ये आलो. 4 अरे खा ना. चला आली पावभाजी आली. एकमेकांना इशारे झालेले आहेत. बरं म्युझिक पण वा. पावभाजी खाताना बॅकग्राऊंड म्युझिक क्या बात आहे. हे आलंय बघा काय हे स्ट्रॉबेरी टिश्यूज मागव तरी घेऊन. अच्छा अमरीशने आज सकाळी सगळे वर्कआउट केले आहेत. त्यातला शेवटचा वर्कआउट इकडे राहिला होता. ओके मित्रांनो आजचा दिवस संपला आणि हे बघा खादाड लोक सगळी चालली आहेत. आज लई खादाड केले आम्ही. काय खाल्लं आणि गाणे ऐकत जाणार आता. चला हे बघा आणलंय जत्रेतून आणलं ना. नॉनसेन्स. मित्रांनो मी फायनली घरी पोचलो आहे. आल्यावर मी लाईव्ह सेशन पण केलं आणि आता व्हिडिओ पण एडिट करून झाला. हा तसा शेवटचा पार्ट फक्त टाकायचा आहे त्याच्यात. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.